नंदुरबार जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावाकरिता महाराष्ट्र शासनाकडून विधान परिषद व विधानसभा सदस्यांची 3 दिवसीय समिती दौरा हा निश्चित करण्यात आलेला होता। हा पाहणी दौऱ्यादरम्यान समितीमध्ये नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, नवापूर या तालुक्यातून झालेले विकास कामं व भविष्यात अपेक्षित असलेले विकास कामं या संदर्भामध्ये त्यांनी आढावा घेतला। या समितीच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अपेक्षित होते त्या त्या ठिकाणी त्यांनी पाहणी करणे हे उचित ठरविले। पहिल्या दिवशी दिनांक 7 एप्रिल रोजी विभागनिहाय नंदुरबार मुख्यालय या ठिकाणी आढावा घेत विकास कामं समजून घेतले। तर दुसऱ्या दिवशी दिनांक 8 एप्रिल रोजी समितीमधील काही सदस्यांनी शहादा व तळोदा या ठिकाणी भेट देत पाहणी केली। या समितीमध्ये गट क्रमांक 2 मधील समिती प्रमुख म्हणून आमदार शांताराम मोरे हे होते। तर यांच्यासोबत आमदार राजेश पाडवी, आमदार राजेश मनसाराम, आमदार मंजुळा गावित, आमदार हिरामन खोसकर हे या ठिकाणी उपस्थित होते। तर यांनी तळोदा व शहादा तालुक्यात पाहणी करत असताना तळोदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी त्यांनी भेट दिली व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसंदर्भामध्ये माहिती समजून घेतली। तर सिरवे येथील शासकीय आश्रमशाळा, चिळमाळ येथील साकव पूल पाहणी व माळखुर्द सार्वजनिक बांधकाम विभागाचे केलेल्या कामांचा आढावा घेतला। तसेच लोभानी येथील शासकीय आश्रमशाळा या ठिकाणी भेट दिली। सलसाडी या ठिकाणी शासकीय आश्रमशाळा, बोरद या ठिकाणी शबरी घरकुल योजनेची पूर्ण माहिती घेत येथील रेशन दुकान या संदर्भामध्ये सुद्धा माहिती समजून घेतली। शहादा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, सुलतानपूर या ठिकाणी शासकीय एकलव्य मॉडेल स्कूल, तर कोचरा या ठिकाणी अनुदानित आश्रमशाळा या ठिकाणी समितीने भेट दिल्या। या ठिकाणी भेट देत केलेल्या कामांच्या या ठिकाणी आढावा त्यांनी परिपूर्ण पद्धतीने घेण्याचा मानस ठेवला। तसेच अक्कलकुवा या ठिकाणी गट क्रमांक 1 या ठिकाणी, तसेच नंदुरबार जिल्हा पाहणी दौरा प्रमुख आमदार दौलतराव प्रमुख यांच्यासह आमदार राजू तोडसकर, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार उमा खापरे यांनी या ठिकाणी पाहणी दौरा केला। अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या विकास कामांच्या बाबतीत विविध समस्या आहेत त्या सोडविणे व झालेल्या विकास कामांसंदर्भामध्ये त्यांनी पूर्ण पाहणी केली। तसेच अक्कलकुवा या ठिकाणी गंगापूर नर्सरी या ठिकाणी रोपवाटिकेची पूर्ण वन विभागाची पाहणी केली। डाब या ठिकाणी स्ट्रॉबेरी सोलर पंप, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने दिलेले सोलर पंप व या एकत्रितरित्या सुरू असलेले काम कशा प्रकारे आहेत याची पाहणी केली। मुलगी या ठिकाणी आदिवासी वसतिगृह, तसेच मुलगी येथील एक्सप्रेस फिटर विद्युत वितरण कंपनीचे, तसेच मुलगी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी त्यांनी भेट दिली। तसेच धडगाव तालुक्यातील धनाजे सांस्कृतिक भवन प्रकल्प कार्यालयामार्फत निर्माण केलेले असल्यामुळे या ठिकाणी त्यांनी धनाजे व मांडवी शासकीय आश्रमशाळा, विज्ञान केंद्र उद्घाटन प्रसंग या ठिकाणी ते उपस्थित होते। अशा या समितीच्या माध्यमातून पाहणी दौरा झाला। यानंतर परतीच्या मार्गावर असताना अक्कलकुवा विधानसभा क्षेत्राचे आमदार आमशा पाडवी यांनी त्यांच्या कार्यालयावर त्यांनी समितीचे स्वागत केले व समितीपुढे आपले तालुक्यामध्ये असलेल्या समस्यांचे गाऱ्हाणे त्यांनी या ठिकाणी मांडलेत। त्या परिस्थिती अतिदुर्गम भागात कशी आहे व त्या ठिकाणी आपल्याला काय करावे लागेल हे त्यांनी निवेदन देऊन आमदारांच्या समितीपुढे आपले कथन केले। यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले की अक्कलकुवा तालुक्यामध्ये व धडगाव तालुक्यामध्ये आजही 400पेक्षा अधिक पाड्यांवर विजेचा अभाव आजही कायम आहे व शिक्षणाचा अभाव तर आहेच, रस्ता, वीज, पाणी अशा बहुतांशी समस्यांना जनतेला सामोरे जावे लागत असते व अशा स्वरूपाचे गाऱ्हाणे मांडत असताना त्यांना समिती प्रमुख दौलतराव दरोडा यांना निवेदन देत त्यांनी विनंती केली की आपण समितीचे प्रमुख असताना आपण शासनापुढे आमची अडीअडचणी ज्या आहेत त्या आपण सोडवाल ही त्यांनी विनंती केली। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा।
अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. तक्रार केली म्हणजे ऑलरेडी ऑर्डर 5 लोकांना द्यायचं होतं. टिप्पणी लिहून 1 वर्षापासून टिप्पणी लिहून आहे. पर्यटन अधिकारीने सही केली नाही. 1 मरून गेला, 4 जिवंत आहे. काय चूक नाही, सगळे डॉक्युमेंट ओके. हे अन्याय आदिवासीवर करत असेल तर हे योग्य नाही. म्हणून मी वरती तक्रार केली. ते दोन्ही ठिकाणी पत्र आलं, तेही तुम्हाला दिलं आणि हे तुम्हाला दिलं आहे. म्हणून असं जे काम चुकार करणारा अधिकारी कारवाई व्हायला पाहिजे. बाकी तक्रार या समायोजन पण घेतला नाही. समायोजन जो आहे ते साहेब मी तक्रार केली का हा माणूस पैसे खातो डायरेक्ट. हा तक्रार केली पैसे खातो तर त्याला बदली केली तर तो जायला पाहिजे. त्याने काय केला, या टेबलवरून बदली केली. 6 दिवसामध्ये त्याची वरिष्ठ पद जे त्याच्याकडे आज जो वाणी बसला आहे त्याच्याकडे ते पद नाही. त्याला ते करतात त्या बेचता तो नाही तरी वरिष्ठ पदावर बसून पर्यटन आधी परांत नाही तिथून त्याला वरिष्ठ पदावर बसवणं सगळे त्या पदचा तो माणूस नाही. म्हणून हे डिटेल सगळं दिलं आहे मी. म्हणून हे 2 विषय आहे साहेब. जय महाराष्ट्र. आज दडगाव व अक्कलकोवा तालुक्यामध्ये जे आदिवासी कमिटी आली आहे आणि त्या कमिटीमध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या दरोडा साहेब आहे ते अध्यक्ष. त्यांच्याबरोबर आमचे भोये साहेब, तसंच एक राजू तोडसाम म्हणून नागपूरकडचे आमच्या आमदार साहेब आहे आणि त्यांच्याबरोबर उमा खापरे म्हणून ते आमदार विधान परिषदचे आहे. असं 4 आमदार आणि त्यांची पूर्ण टीम आली आहे. मी कालही आम्हाला वेळ दिली होती. आदिवासी कमिटी येत आहे आणि त्या कमिटीला तुमचं काय म्हणणं आहे आणि ते तुम्ही या आणि द्या म्हणून सकाळी 9:30 वाजताचे आम्हाला वेळ दिली होती. आणि त्या वेळेमध्ये मला माझ्या मतदारसंघाचा जे विषय होता ते सर्व विषय मी लेखी तक्रार मान्य कमिटीच्या अध्यक्षाला दराडे साहेबांना मी दिले आहे. त्याच्यामध्ये पाणीचा विषय आहे, पैसा भरती आहे, लेट आहे आणि रस्ते, हे जे आपले आणि आरोग्याचे जेवढे विषय आहेत ते मी डिटेल दिले आहे. त्याला लागून एक मोठा एक विषय आहे का जे सबरी घरकुल आहे ते सबरी घरकुलच्या 3 वर्षापासून मंजूर करून ठेवले आहे आणि आतापर्यंत ते दडगाव असेल अक्कलकोवा असेल या क्षेत्रामध्ये घरकुलचे पैसे टाकले नाही. त्याच्यासुद्धा तक्रार मी केली. का केली आहे का जे आदिवासी विकास त्यांची आम्ही मीटिंग घेतली असता नंदुरबारमध्ये. मी होतं, चांदूभाई होतं, राजेशदादा होतं, शिरीषदादा होतं. 5,000 पारखाने आमचे प्रलंबित होते. त्याच्यात ते 5,000 पारखाने ताबडतोब मंजूर करून द्या. त्यांच्या मंजुरी दिली, काय दिली, पर्यटन अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं आहे आणि म्हणून आदिवासींना ते घरापासून वंचित ठेवलं. दुसरा विषय जो महत्त्वाचा आहे, शासकीय आश्रमशाळाचे जे कर्मचारी भरती होती त्या कर्मचारी भरतीमध्ये 256 लोक त्या ऑर्डर आली होती. त्याच्यामध्ये 5 लोकांना ऑर्डर आतापर्यंत दिली गेली नाही. त्याची टिप्पणी लिहून फक्त पर्यटन अधिकारीची सही झाली असताना, ते सही केली असताना त्यांना नोकरी भेटणार होती. त्याच्यामध्ये 1 आदिवासी मरून गेलं, 4 वंचित ठेवले. ते तक्रार या राज्याचे आदिवासी विकास मंत्री त्यालाही दिलं आहे आणि या कमिटीला सुद्धा दिलं आहे. आणि त्याच्यामध्ये खास करून मी नाव उल्लेख करतो, वाणी म्हणून आहे पर्यटनामध्ये जो वाणी म्हणून एक काम करतो आहे, त्याची तक्रार मी आदिवासी विकास मंत्रीला दिलं आणि कमिटीलाही दिलं आहे का जो अधिकारी त्याच्या मी तक्रार केली, नंतर बदली केली ना, त्याला 6व्या दिवसामध्ये जे अधिकार शासनाला आहे प्रतिनियुक्ती करायचे तर ते त्यांना अधिकार नाही असताना त्याच्यावरती पोस्टिंग देऊन प्रतिनियुक्ती करून 6व्या दिवसाने इथे बसवलं आहे. त्या अधिकारीबरोबर संगमताने यांचं काय चालू आहे ते मी डिटेल लिहून दिलं आहे
आणि ते सुद्धा मागणी केली की यांच्यावर कारवाई करा. कारण कमिटीला या माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकोवा तालुक्यामध्ये दडगावमध्ये पेशा वृत्ती असेल, आरोग्य भरती असेल, या सर्व विषयाची मी लेखाजोखा तक्रार दिली. मला अध्यक्षाने सांगितलं मी हे सगळे पाटलावर आणतो आणि जेवढं माझ्याने करता येईल शासनपर्यंत पोहोचवायचे काम मी करेल आणि ज्याने काम चुकारपणा असेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं मला स्वतः आज अध्यक्षांना भेटल्यानंतर माझ्या घरी आले आणि तिथेच आमच्या त्याच्यावर चर्चा झाली आणि मी विनंतीसुद्धा केली की माझ्या मतदारसंघामध्ये जे आमच्या पाणी असेल, वीज असेल, लाईट असेल त्यांच्यावर खास करून लक्ष द्या. तर त्यांनी हेच सांगितलं.